आज आपण बघणार आहोत रवा बेसन लाडू। तर अगदी मस्त आणि झटकीपट रवा बेसन लाडू तयार होतात। तर इथे 2 कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ अगोदर कोरडंच भाजून घ्यायचं। बेसन पीठ परत थोडंसं कोरडं भाजल्यानंतर थोडं थोडं तूप घालून आपल्याला भाजून घ्यायचं। तर हे साजूक तूप मी 2-2 चमचे घालून पूर्ण बेसन ओलसर होईपर्यंत तूप घातलेलं आहे। तर थोडं थोडं पहिल्यांदा 2-2 चमचे घालूनच सगळं तूप मिळून अर्धा कप तूप एवढं लागलेलं आहे। तर इथे बघा अर्धा कपच रवा घेतलाय। कोरडा रवा भाजलेला आहे पहिला, म्हणून मी जास्त वेळ रवा भाजणार नाही। तर इथे परत रवा घातल्यानंतर परत 2 चमचे तूप घातलेलं आहे। रवा घातल्यामुळे काय होतं, बेसन चिटकत नाही आणि रवाळ छान लाडू तयार होतात। मुलांना असं मध्येच काहीतरी खावंसं वाटतं गोड, तर मी असे लाडू वगैरे बनवून ठेवते। तर इथे मस्त आपण झटकीपट होणारे लाडू बांधलेले आहेत बघा। मस्त बेसनला छान कलर आलेला आहे, छान भाजलेला आहे रवा आणि बेसनसुद्धा। आता हे थंड होऊ द्यायचे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर पिठी साखर घालून लाडू बनवायचे। तर हे बघा बेसनसुद्धा चांगलं थंड झालेलं आहे। यामध्ये आता मी पाऊण कप एवढी पिठी साखर घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून लाडू बनवायचे। तर इथे बघा वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि सगळं मिक्स करून घेतलंय मी। कढईमध्ये साखर घालून घेतली। हे बघा मस्त लाडू तयार होत आहेत। तूप वगैरे घालण्याची गरज नाही अजिबात वरतून। 2 कप बेसन आणि अर्धा कप रवा यामध्ये छान लाडू असे 12 ते 13 मोठे मोठे लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि